दमलेला बाप भाग 4. उपकाराचं ऋण. रात्रीचे 11 वाजून गेले होते. दारात उभ्या असलेल्या त्या अनोळखी माणसाकडे सगळे आश्चर्याने पाहत होते. शरदच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. मोहन, खरंच तू? क्षणात दोघेही एकमेकांना मिठी मारून रडू लागले. निखिल, मुक्ता आणि वैष्णवीला काहीच समजत नव्हतं. मुक्ताने शांतपणे विचारलं, हे कोण आहेत? शरदने डोळे पुसले. हा माझा लहानपणीचा जिवलग मित्र मोहन. मोहन हसत म्हणाला, फक्त मित्र नाही, माझ्यासाठी तर हा देव माणूस आहे. सगळे घरात बसले. मुक्ताने पाणी आणून दिलं. मोहनने घराकडे एक नजर टाकली. साधं घर, जुनं फर्निचर, भिंतीवर पडलेले तडे आणि शरदच्या चेहऱ्यावरचा थकवा, हे सगळं पाहून त्याचं मन भरून आलं. तो हळूच म्हणाला, शरद, तू स्वतःची अशी अवस्था करून घेतलीस. शरदने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. सोड ना ते. तू सांग, अचानक कसा आलास? मोहन काही क्षण शांत बसला. मग त्याने फाईलमधून एक जुना पिवळसर फोटो बाहेर काढला. त्या फोटोमध्ये 2 तरुण मुलं खांद्यावर हात ठेवून हसत उभी होती. एक शरद आणि दुसरा मोहन. निखिलने पहिल्यांदाच बाबांचा इतका आनंदी फोटो पाहिला. मोहन हळू आवाजात बोलू लागला, 25 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. घरात 1 रुपयाही नव्हता. डॉक्टरांनी तातडीने पैसे जमा करायला सांगितले. तो थोडा थांबला. त्यावेळी माझे नातेवाईकही मागे हटले होते. शरद शांतपणे खाली पाहत बसले होते. मोहन पुढे म्हणाला, पण हा स्वतःचं लग्न ठरलेलं असताना लग्नासाठी साठवलेले सगळे पैसे माझ्या हातात ठेवून म्हणाला. मोहनचा आवाज भरून आला, मोहन, लग्न पुन्हा करता येईल, पण वडील पुन्हा मिळणार नाहीत. घरात एकदम शांतता पसरली. निखिल आणि वैष्णवी स्तब्ध झाले. त्यांनी कधीच बाबांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली नव्हती. मुक्ताच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही मला हे कधीच सांगितलं नाही. शरद हलकसं हसले. एखाद्याला मदत केली की त्याचा गाजाबाजा कशाला करायचा? मोहन म्हणाला, त्या पैशांमुळे माझे बाबा वाचले. मी पुढे शिक्षण पूर्ण केलं, नोकरी लागली. आज माझं स्वतःचं छोटंसं उद्योग विश्व आहे. निखिल बाबांकडे पाहत होता. त्याला आज पहिल्यांदाच समजलं, त्याचे बाबा फक्त आपल्या कुटुंबासाठीच नव्हे तर इतरांसाठीही जगले होते. मोहनने फाईलमधून एक लिफाफा काढला. तो शरदच्या हातात देत म्हणाला, हे घे. शरदने उघडून पाहिलं. आत मोठी रक्कम असलेला धनादेश होता. शरद लगेच मागे सरकले. नाही मोहन, हे मी घेऊ शकत नाही. का? मी मदत केली तेव्हा परत मिळावी म्हणून केली नव्हती. मोहन हसला. हा उपकाराचा मोबदला नाही. मग? हे माझं कर्तव्य आहे. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. शरद काही केल्या तयार होत नव्हते. शेवटी मोहन म्हणाला, ठीक आहे, पैसे नको घेऊ. शरदने सुटकेचा निश्वास टाकला. पण पुढच्याच क्षणी मोहन म्हणाला, मग माझी एक अट आहे, ती ऐक. काय? निखिल उद्यापासून माझ्या कंपनीत कामाला येईल. निखिल आश्चर्याने उभा राहिला. मी? हो, मला प्रामाणिक माणसं हवी आहेत आणि शरदचा मुलगा प्रामाणिकच असेल याची मला खात्री आहे. निखिलच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. शरद काही बोलणार तेवढ्यात मोहन पुन्हा म्हणाला, आणि दुसरी अट? सगळे त्याच्याकडे पाहू लागले. शरद आता कोणतंही कष्टाचं काम करणार नाही. शरद हसले. ते शक्य नाही. का शक्य नाही? घराचं कर्ज? मोहनने त्याचं बोलणं मध्येच थांबवलं. उद्या सकाळी आपण दोघे बँकेत जाऊ. कशासाठी? बाकीचं उद्या कळेल. रात्रभर शरद विचार करत राहिले. मोहन नेमकं काय करणार होता? दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे बँकेत गेले. मुक्ता, निखिल आणि वैष्णवीही त्यांच्यासोबत होते. बँक मॅनेजरने त्यांचं स्वागत केलं. मोहनने आपल्या बॅगेतून काही कागद बाहेर काढले. ते मॅनेजरसमोर ठेवले. मॅनेजरने कागद पाहिले आणि हसत म्हणाले, ठीक आहे, प्रक्रिया लगेच सुरू करतो. शरद गोंधळून गेले. कोणती प्रक्रिया? मोहनने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. आज तुझ्या आयुष्यातील एक मोठं ओझं उतरवायची. शरद काही समजण्याआधीच बँक मॅनेजरने एक वाक्य उच्चारलं, ज्याने संपूर्ण कुटुंबाचे डोळे पाणावले. शरदजी, तुमच्या घरावरील संपूर्ण थकीत कर्जाची रक्कम भरली गेली आहे. शरद जागच्या जागी थबकले.
त्यांच्या हातातील कागद खाली पडले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. पण त्या अश्रूंमध्ये आज पहिल्यांदाच वेदना नव्हती, तर आयुष्यभर केलेल्या चांगुलपणाचं फळ मिळाल्याचा समाधानाचा आनंद होता. शरद मोहनचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करतात, पण मोहन त्यांच्यासमोर एक अशी गोष्ट ठेवतो जी शरदचं उरलेलं आयुष्यच बदलून टाकते. निखिल ही नवीन नोकरीला सुरुवात करतो आणि कुटुंबाच्या आयुष्यात नव्या आशेची पहाट उगवू लागते. स्वाभिमानाची श्रीमंती. बँकेच्या मॅनेजरचे शब्द अजूनही शरदच्या कानात घुमत होते. शरदजी, तुमच्या घरावरील संपूर्ण थकीत कर्जाची रक्कम भरली गेली आहे. शरद काही क्षण निश्चल उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मुक्ताने त्यांचा हात घट्ट पकडला. वैष्णवी देवाचे आभार मानत रडत होती. निखिलच्या मनावरचं प्रचंड ओझं हलकं झालं होतं. पण शरदच्या मनात मात्र एकच प्रश्न होता. ते मोहनकडे वळले. हे तू काय केलंस? मोहन हसत म्हणाला, जे खूप वर्षांपूर्वी करायला हवं होतं ते. बँकेतून बाहेर पडल्यावर शरद एका झाडाखाली थांबले. त्यांनी मोहनचा हात धरला. माझं ऐक, बोल. हे पैसे मी तुला हळूहळू परत करेन. मोहनने मोठ्याने हसत विचारलं. परत? कशाचे परत? तू माझं कर्ज फेडलं आहेस. मोहनचा चेहरा अचानक गंभीर झाला. शरद, आठवतंय का माझ्या बाबांच्या ऑपरेशनसाठी तू दिलेले पैसे? हो, पण ते वेगळं होतं. काहीच वेगळं नव्हतं. मोहन पुढे म्हणाला, त्या दिवशी तू मला पैसे दिले नसतेस तर आज माझे बाबा जिवंत राहिले नसते. मी शिकलो नसतो, नोकरी केली नसती, व्यवसाय उभा राहिला नसता. त्याने शरदच्या खांद्यावर हात ठेवला. आज मी जे काही आहे त्यात तुझा वाटा आहे. शरद शांत झाले. त्यांना काहीच बोलता येत नव्हतं. मोहन पुढे म्हणाला, तू मला पैशांनी नाही आयुष्याने श्रीमंत केलंस. हे ऐकून शरदने त्याला घट्ट मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. घरी परतल्यावर अनेक दिवसांनी घरात आनंदाचं वातावरण होतं. मुक्ताने गोड शिरा केला. वैष्णवीने देवासमोर दिवा लावला. ती म्हणाली, देवा, उशिरा का होईना पण तू आमचं ऐकलंस. संध्याकाळी मोहन पुन्हा आला. यावेळी त्याच्या हातात काही कागद होते. शरद, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. दोघे अंगणात बसले. मोहन म्हणाला, मी एक नवीन गोदाम सुरू करतोय. छान आहे. मला तिथे एका विश्वासू माणसाची गरज आहे. शरद हसले. माझ्या ओळखीचं कोणी असेल तर सांगतो. मोहनही हसला. मला दुसरा कोणी नको. म्हणजे मला तू हवा आहेस. शरद दचकले. मी? हो, पण डॉक्टरांनी मला जड काम करू नका सांगितलं आहे. म्हणूनच तर तुला बोलतोय. मोहन पुढे म्हणाला, तुला पोती उचलायची नाहीत. फक्त गोदामाचा हिशोब पाहायचा, कामगारांवर लक्ष ठेवायचं आणि वेळेवर घरी जायचं. शरद विचारात पडले. निखिल आणि वैष्णवीही त्यांचं बोलणं ऐकत होते. निखिल लगेच म्हणाला, बाबा, ही नोकरी स्वीकारा. शरद म्हणाले, पण आता तुमचं शरीर आधीसारखं नाही. मुक्ताही म्हणाली, इतकी वर्ष तुम्ही आमच्यासाठी जगलात, आता स्वतःसाठी सोडत जगा. शरदच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. मोहनने निखिलकडे पाहिलं आणि उद्यापासून तू माझ्या ऑफिसमध्ये ये. माझ्याकडून होईल का? काम शिकवायची जबाबदारी माझी. निखिलने बाबांकडे पाहिलं. शरद अभिमानाने हसले. जा बाळा, प्रामाणिकपणे काम कर. दुसऱ्या दिवशी अनेक दिवसांनी शरद शांत मनाने घराबाहेर पडले. जुनी फाटकी पिशवी होती, पण आज त्यात डबा होता, औषधं होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनावर कर्जाचं ओझं नव्हतं. मुक्ताने दारात उभं राहून त्यांना निरोप दिला. लवकर या. शरद हसत म्हणाले, आज नक्की. निखिल ही नवीन कपडे घालून मोहनच्या ऑफिसमध्ये पोहोचला. त्याच्या मनात थोडी भीती होती. मोहनने त्याचं स्वागत केलं. आजपासून इथली प्रत्येक गोष्ट शिक. निखिलने मान हलवली. तो कामाला सुरुवात करणार इतक्यात ऑफिसमधील एक कर्मचारी धावत आला. सर, काय झालं? आपल्या जुन्या गोदामात अचानक शॉर्ट सर्किट झालं आहे. मोहन आणि निखिल दोघेही धावत बाहेर पडले. त्याच गोदामात शरदही कामासाठी गेले होते. हे ऐकताच निखिलच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. तो फक्त एकच शब्द ओरडला, बाबा. बापाची सावली.
बाबा, निखिलचा आवाज ऐकताच मोहनने गाडी वेगाने गोदामाच्या दिशेने वळवली. रस्त्यावर निखिलच्या मनात एकच विचार होता, देवा, बाबांना काही होऊ देऊ नकोस. मुक्ता आणि वैष्णवीलाही फोनवर ही बातमी समजली. दोघींच्या हातापायातली ताकदच गेली. त्या तातडीने गोदामाकडे निघाल्या. गोदामाजवळ पोहोचताच सर्वत्र धूर पसरला होता. लोकांची गर्दी जमली होती. अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत होतं. मोहन धावत आत जाणार इतक्यात एका कर्मचाऱ्याने त्याला थांबवलं. सर, आत जाणं धोकादायक आहे. निखिल वेडासारखा ओरडत होता, माझे बाबा कुठे आहेत? तेवढ्यात एक कामगार धावत आला. शरद भाऊ आत आहेत. पण ते स्वतःसाठी नाही थांबले. म्हणजे आत एक नवीन मुलगा अडकला होता. त्याला बाहेर काढायला ते गेले. हे ऐकून निखिलच्या डोळ्यात पाणी आलं. स्वतःचा जीव धोक्यात असतानाही बाबा दुसऱ्याचा जीव वाचवत होते. काही मिनिट सगळ्यांसाठी युगांसारखी वाटली. अचानक धुरातून 2 सावल्या बाहेर आल्या. एक तरुण मुलगा आणि त्याला खांद्याच्या आधार देत चालणारे शरद. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. निखिल धावत बाबांजवळ गेला. बाबा. शरदच्या चेहऱ्यावर धुराचे काळे डाग होते. खोकल्यामुळे त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. तरीही ते हसले. तो मुलगा सुरक्षित आहे ना? निखिलला रडू आवरलं नाही. तुम्हाला स्वतःची काळजी कधी वाटणार? अग्निशमन दलाने शरदला ताबडतोब दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली. धुरामुळे त्यांना त्रास झाला आहे. काही तास निरीक्षणाखाली ठेवावं लागेल. मुक्ता त्यांच्या पलंगाजवळ बसली होती. तिने हलक्या आवाजात विचारलं, तुम्ही असं का केलंत? शरद हसले. मी बाहेर आलो असतो आणि तो मुलगा आत अडकून राहिला असता तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो. मुक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुसरीकडे ज्या मुलाचा जीव शरदने वाचवला होता त्याचे आई वडील दवाखान्यात आले. आईने शरदच्या पायाशी हात जोडले. आज तुम्ही माझा मुलगा परत दिलात. शरद घाबरून उठले. असं करू नका ताई, ती रडत म्हणाली. तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. शरद शांतपणे म्हणाले, आज तुमच्या जागी माझा निखिल असता तर कोणीतरी त्यालाही वाचवलं असतं. अशीच अपेक्षा माझीही असती. हे ऐकून तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. सायंकाळी डॉक्टरांनी शरदला घरी जाण्याची परवानगी दिली. घरी पोहोचल्यावर वातावरण शांत होतं. जेवण झाल्यावर निखिल बाबांच्या जवळ बसला. बाबा, एक प्रश्न विचारू? विचार. तुम्ही आयुष्यभर सगळ्यांसाठी जगलात, पण स्वतःसाठी कधी जगलात का? शरद काही क्षण गप्प राहिले. मग अंगणातल्या आकाशाकडे पाहत म्हणाले, बापाचं सुख म्हणजे स्वतःसाठी जगणं नसतं रे. मग मुलं हसताना पाहणं, त्यांचं भविष्य घडताना पाहणं, हाच त्याचा आनंद असतो. निखिलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने बाबांचा हात आपल्या हातात घेतला. मी वचन देतो बाबा, आता तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच हरवू देणार नाही. शरदने मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. दुसऱ्या दिवशी सकाळी वैष्णवी कॉलेजला जाण्यासाठी तयार होत होती. तेवढ्यात पोस्टमनने दारात ठोठावलं. वैष्णवी शरद पाटील? हो. तिने लिफाफा उघडला. उघडून पाहताच तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. ती धावत बाबांकडे आली. बाबा बघा. शरदने पत्र वाचलं आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. वैष्णवीला तिच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे संपूर्ण शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. शरदने देवघराकडे पाहत हात जोडले. देवा, इतकी वर्ष परीक्षा घेतलीस, आता बहुतेक आमच्या घरात सुखाची चाहूल लागते. पण त्याच क्षणी शरदच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. ते फोन उचलताच त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू नाहीसं झालं. फोनच्या दुसऱ्या बाजूने आलेले शब्द ऐकून त्यांच्या हातातून मोबाईल खाली पडला. मुक्ता घाबरून म्हणाली, काय झालं? शरद फक्त एवढंच म्हणू शकले, माझ्या जुन्या गोदामाचा मालक, त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. पुढील कथा पाहू पुढील भागामध्ये. कथा इथपर्यंत कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी वाचण्यासाठी
आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.